राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षांपेक्षा जास्त सेवाकाल असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रलंबित 19 ऑगस्टपासून सांगलीत बेमुदत काम बंद आंदोलन। मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच। मार्केट कमिटी माजी सभापती प्रशांत शेजाळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश। ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। ठाणे जिल्हा मनपामध्ये भाजप मजबूत असल्यामुळे मागणी। वरिष्ठांसोबतच्या बैठकीमध्ये स्वबळावरती लढण्याची चर्चा झाल्याची माहिती। पृथ्वीराज चव्हाण यांच्या 2 पुतण्यांनी 2-3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप। राहुल गांधी यावरती काय बोलणार, असा मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। ड्रीम11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद। ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय। 11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार। भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआरचे बाहेर काढण्याच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाची स्थगिती। 11 ऑगस्टपासून पकडलेल्या कुत्र्यांना न सोडण्याचे आदेश। निर्विजीकरण करून सोडा, कोर्टाचा निर्णय। जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं। वाहन नोंदणी शुल्कामध्ये दुपटीने वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय। रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यांमधून प्रवास। मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे। बीएमसीकडे एका दिवसात 350 पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी। गणेशोत्सव भजनी मंडळांना 25,000चे अनुदान देणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी होणार लाभ। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा गणेश चतुर्थीपूर्वी पगार देण्याचा परिवहन मंत्र्यांचे आदेश। पगाराची फाईल आजच अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये चक्क कुत्र्याचा बिबट्यावर हल्ला। कुत्र्याने बिबट्याला 300 मीटर लांब फरफडत नेला।